हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे, कारण खूप लोकांची या टॉपिकवरती डिमांड होती. आणि सोबत जर मी बघायचं म्हटलं तर जो एक बिगिनर लेवलला ट्रेड करतो किंवा थोडाफार जो इंटरमिजिएट लेवलला आहे त्यांच्यासाठी पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे. कारण आपण ह्याच्यात जो कन्सेप्ट बघणार आहोत तो फ्युचर्स बिल्टअप बघणार आहोत. सोबत जर मी ऑप्शन्समध्ये ट्रेड करत असेल तर फ्युचर्स बिल्टअप प्लस ऑप्शन्समध्ये जर जे अनवाइंडिंग होत आहेत मल्टिपल स्ट्राईक्सवरती, त्यासोबत मी एखादी ट्रेड्स बनवू शकतो का, किंवा त्यासाठी कोणत्या ज्या ट्रेड्स आहेत ज्या एक मला सक्सेसफुल अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या फाइंड आउट करायला हेल्प करतील, राईट. सो ते आता आपण डिस्कस करणार आहोत. सो इंट्रोडक्शनला मी तुमचा जास्त टाईम इन्व्हेस्ट नाही करत, डिरेक्टली आपण कन्सेप्टवरती येऊया. ओके. सो ही जी कन्सेप्ट आहे ना, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा आपण पोझिशनल ट्रेडिंग असू दे किंवा इंट्राडे ट्रेडिंग असू दे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. सो जे कोण प्रिव्हियस व्ह्युअर्स आहेत किंवा एक्झिस्टिंग व्ह्युअर्स आहेत ना, त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट जुनी असेल किंवा एक ओव्हरऑल माहिती असेल ती कन्सेप्ट, पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा डिटेलमध्ये घेतोच आहे. सेकंड गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजून कॉन्सेप्ट डाउनलोड नसेल केला तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, डाउनलोड करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो आता जे आपण डिस्कस करणार आहोत ना, ते फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके. फ्युचर्स बिल्टअप. ओके. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण दोन कंपोनेंट घेतो. कोणते दोन कंपोनेंट घेतो? प्राइस आणि सेकंड आपण एक कंपोनेंट घेतो, तो घेतो ओवायचा कंपोनेंट. ओके. त्यानंतर जे दोघांचा आउटपुट येतो तो असतो माझा नरेशन. ओके. नाव सिम्पल आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी जेव्हा जेव्हा मी लिहित असेल तेव्हा आधीच मनामध्ये रिव्हिजन करून टाका ती गोष्ट, आणि जे नवीन आहेत त्यांनी ट्राय करा की कोणती कन्सेप्ट काय होऊ शकते. ओके. सो 4 गोष्टी होऊ शकतात. जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्टचा कन्सेप्ट बघतो तर मार्केटमध्ये 4 गोष्टी होऊ शकतात. कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट की प्राइस जी आहे ते वरती जाऊ शकते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जाऊ शकतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. कन्सेप्ट मी समजवतो का म्हणतात ते. ओके. पण जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. सिम्पल एक एक्झाम्पल घेऊया. सपोज 1000ला एखादा स्टॉक चालू आहे आणि मी बायर आहे. सो मी काय अँटिसिपेट करतो की प्राइस जी आहे ती वरती जाणार. सो मी काय करणार, मी इथे एक बाईंगचा ट्रेड बनवणार, राईट. सो जेव्हा पण मी बाईंगचा ट्रेड बनवतो तेव्हा मी काय करतो, मी प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला पुश करतोय, वरच्या साईडला देतोय. सो जेव्हा मी प्रेशर वरच्या साईडला देतो त्यामुळे माझी प्राइस वरती जाते आणि मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, फ्रेश बाईंग कॉन्ट्रॅक्ट बनवतोय ना. सो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वरती जाणार, कारण मी एक नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय सेलर सोबत. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. दॅट मीन्स व्हॉट, की कुठे फ्रेश बायर्स आहेत, फ्रेश बायर्स. ओके. सिंपल कन्सेप्ट आहे. नाव सेकंड वन. सेकंड वनला काय होतं की इथे मी सेकंड पॉईंट लिहितो आणि सेकंड कन्सेप्ट की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जातो. या केसमध्ये बघा सिंपल आहे, ह्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके. का म्हणतो ते पण सांगतो मी आता. लॉंग अनवाइंडिंगला तुम्ही सिंपल म्हणू शकतात की प्रॉफिट बुकिंग. सिंपल बघा, 1000ला मी बाय केलेली एखादी स्टॉक, सपोज तो गेला 1500ला. ओके. ॲज अ बायर 500 रुपयाचा प्रॉफिट आहे मला. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करणार. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी काय करतो, मी बाईंगचा जो ट्रेड आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय. दॅट मीन्स व्हॉट, मी बाईंगचा प्रेशर कुठेतरी कमी करतोय, त्यामुळे प्राइस जी आहे ती हलकीशी खाली येते. ओके. आणि प्रिव्हियस जो मी बाईंगचा कॉन्ट्रॅक्ट इथे बनवलेला ना तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जाते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला एक सिंपल म्हणू शकता प्रॉफिट बुकिंग. ओके. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके. नाव द थर्ड वन. ठीक आहे, त्याला थोडं मी वरती शिफ्ट करतो. ओके. नाव द थर्ड वन. तिसरी काय गोष्ट होऊ शकते की प्राइस जी आहे ती खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. ओके. त्याला आपण म्हणू शकतो एक शॉर्ट बिल्टअप. ओके.
आता शॉर्ट बिल्टअप म्हणजे काय? अगेन इथे आपण पूर्ण ड्रॉइंग बोर्ड भरला आहे तसं, पण विच इज फाईन, इथे आपण आहे जागा, राईट. सो लेट सी 1000ला एखादा स्टॉक आहे. ओके, नाव मी अँटिसिपेट काय करतो की प्राइस खाली पडणार. सो मी काय करणार, ते सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा मी सेलचा ट्रेड बनवतो तेव्हा मी काय करतो, मी प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला एक प्राइसला खालच्या साईडला प्रेस करतोय. त्यामुळे काय होणार, माझी प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि मी फ्रेश सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय बायर सोबत. त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढणार. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. मीन्स व्हॉट, फ्रेश सेलर्स कुठेतरी आपल्या पोझिशन्स ऍड करतात. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, अँड दी लास्ट वन. ठीक आहे, लास्ट काय होऊ शकतं की प्राइस जी आहे, फोर्थ कन्सेप्ट, प्राइस जी आहे ती वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चाललाय. सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. आता शॉर्ट कव्हरिंग काय आहे, एकच मिनटं द्या, हे लिहितो आणि तुम्हाला समजतो व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग. सिम्पल आहे. 1000ला मी एखादी गोष्ट शॉर्ट केले, सपोज प्राइस गेली 500ला, 500ला प्राइस गेली. नाव ॲज अ सेलर 500 रुपयाचा मला प्रॉफिट आहे ना, सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करणार. राईट. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी सेलिंगचा प्रेशर काढतोय. त्यामुळे प्राइस जी आहे ती हलक्या साईडला वरती मूव्ह करते आणि मी प्रिव्हियस जो सेलचा कॉन्ट्रॅक्ट केलेला तो स्क्वेअर ऑफ करतोय. त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. जिथे सेलर्स जे आहेत ते कुठेतरी आपले पोझिशन्स जे आहेत ते स्क्वेअर ऑफ करतात. हे आपण लॉजिक इकडे समजू शकतो. ओके, एक शॉर्ट रिकॅप देतो तुम्हाला इकडे मी ह्या गोष्टीचा जे आता आपण कव्हर केलंय. ओके, पहिला आपण बघतोय फ्युचर्स बिल्टअप. फ्युचर्स बिल्टअपमध्ये आपण दोन गोष्टी बघतो, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो पहिल्या केसमध्ये काय होतं की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स वॉट, की कुठे जे आहे ते फ्रेश बायर्स स्वतःचे पोझिशन्स ॲड करतात. त्याच्यानंतर सेकंड जो कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो की प्राइस जी आहे ती खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट खाली जाते त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. दॅट मीन्स वॉट, प्रॉफिट बुकिंग. थर्ड कन्सेप्ट इज वॉट, प्राइस खाली चाललंय ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, शॉर्ट बिल्टअप. मीन्स फ्रेश सेलर्स कुठे आपल्या पोझिशन्स ऍड करतात. आणि फोर्थ कन्सेप्ट मीन्स वॉट, की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय, त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, की सॉरी, सो ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केलेलं ते कव्हर कुठे करतात. ओके, नाव आता हे झालं फ्युचर्स बिल्टअप. मी फ्युचर्सचा ओपन इंटरेस्टने फाइंड आउट करतोय. नाव आता आपण बघूया ऑप्शन्स ओपन इंटरेस्टने. ठीक आहे, सो एकच मिनिट, ह्याला मी वरती शिफ्ट करतो आता, सो आपल्याला खाली जागा मिळेल. नाव आता आपण बघणार ऑप्शन्स ओवायचा पर्स्पेक्टिव्ह. ओके, सो इथे मी ऑप्शन्स ओवाय ठेवतो. ओके, नाव ऑप्शन्स ओवायचा कन्सेप्ट खूप सिम्पल आहे. सिम्पल आन्सर काय येतं, आपण ऑप्शन्सचा ओपन इंटरेस्ट रायटर्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो. राईट. सो लेट सी, जर मी इथे एक ऑप्शन चेन ड्रॉ करतो किंवा ओपन इंटरेस्ट ड्रॉ करतो. ठीक आहे, सो लेट सी, हा जो ग्रीन बार आहे हा माझा रेजिस्टन्सचा बार आहे आणि लेट सी हा जो माझा रेड बार आहे हा माझा सपोर्टचा बार आहे. ठीक आहे, ग्रीन बार रेजिस्टन्स आहे, रेड बार इज सपोर्ट. नाव लेट सी, जर प्राइस जी आहे ती अशी मूव्ह करते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली, रेजिस्टन्सच्या जवळ आली. ठीक आहे, नाव इथे दोन अपॉर्च्युनिटी होऊ शकतात. कोणत्या अपॉर्च्युनिटी भेटू शकते आपल्याला, एक तर रिव्हर्सलची मिळू शकते किंवा ब्रेकआउटची मिळू शकते. राईट. रिव्हर्सल कधी मिळणार, जेव्हा इथे कॉल रायटर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स इथून ऍड करतील तेव्हा. जेव्हा रायटर्स स्वतः इथे अजून आपल्या पोझिशन्स ऍड करतील, दॅट मीन्स वॉट, कॉल रायटर्सचा व्ह्यू काय असतो मार्केटमध्ये, की मार्केट जितका खाली राहील तेवढा बेनिफिट असला पाहिजे. सो जर कॉल रायटर्स इथे स्वतःच्या पोझिशन्स ऍड करतात दॅट मीन्स प्रेशर जो आहे तो कुठेतरी खालच्या साईडला बिल्ड होतोय. सो एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. तेच जर मी तुम्हाला सांगितलं इथे की कॉल रायटर्स जे आहेत इथून स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात म्हणजे निघून चालल्यात, दॅट मीन्स वॉट, की प्रेशर देणारा रेजिस्टन्सवरती जो आहे तो कमी करतोय आपल्या पोझिशन. दॅट मीन्स वॉट, की रेजिस्टन्स वीक होतोय. सो जर रेजिस्टन्स वीक होत असेल दॅट मीन्स वॉट, एक बुलिश अपॉर्च्युनिटी, एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. सो ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणतो की रायटर स्ट्रॅप. कॉल रायटर स्ट्रॅपचा जो कन्सेप्ट असतो ना तो हा कन्सेप्ट आहे की बिकॉज ऑफ द ट्रेंड इन दी मार्केट कुठेतरी रायटर स्ट्रॅप झालेत. व्हाय, बिकॉज कॉल रायटर जे स्वतःच्या पोझिशन्स जे आहेत ते अनवाइंड करतायत कारण मार्केटमध्ये ट्रेंड आहे. ओके, सेम लॉजिक.
जर मार्केट काही असा मोमेंटम देतोय आणि सपोर्टच्या आसपास आला सपोज, इथे जर पुट रायटर स्वतःच्या पोझिशन ऍड करत असेल, पुट रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जितक्या वरती राहील तितका त्यांना बेनिफिट आहे, राईट. सो जर पुट रायटर स्वतःच्या इथे पोझिशन ऍड करतात, दॅट मीन्स व्हॉट की प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला क्रिएट होतोय. सो एक रिव्हर्सल कुठेतरी आपल्याला बघायला मिळू शकतं सपोर्टच्या लेवलच्या आसपास. पण तेच जर मी तुम्हाला सांगितलं इथे की मला इथे दिसतंय की पुट रायटर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन इथे अनवाइंड करतात. ओके, नाव इथून काय होणार, ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी मिळणार. का ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी मिळणार? कारण प्रेशर जो वरच्या साईडला क्रिएट करणारे आहेत ते स्वतः अनवाइंडिंग करतात, कारण त्यांना फिअर आहे की मार्केट एक खालच्या साईडला ट्रेंड घेऊ शकतो, राईट. नाव आता आपल्याला काय करायचं, या दोन्ही कन्सेप्ट आहेत ना ह्या एकत्र कंबाईन करायचे आणि त्याच्यावरती ट्रेड्स कशा भेटत आहेत ते बघूया. ओके, सिम्पल लॉजिक आहे. व्हॉट वी विल डू, कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती मी येतो इथे. ओके, ओव्हरऑल जेव्हा पण तुम्ही इंटरफेस बघाल ना कॉन्सेप्टचा, तेव्हा तुम्ही टॉपला इथे बघत असाल तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर आपले इंडायसेस आहेत ना त्यांचं इथे तुम्हाला बिल्टअप बघायला मिळतो. सो इथे बघा तिन्ही जर इंडायसेस लॉंगमध्ये असतील सो कुठेतरी मार्केटचा सेंटिमेंट आहे तो मी बुलिश आहे असं समजू शकतो. आणि तेच जर तिन्ही इंडायसेस मला शॉर्टमध्ये दिसत असतील तर कुठेतरी मार्केटचा सेंटिमेंट आहे तो बेरिश सेंटिमेंट आहे असं समजू शकतो. ओके, नाव आपल्याला काय करायचं आहे, पहिलं आपण बघणार की फ्युचर्स बिल्टअप आणि ओपन इंटरेस्ट. ओके, सो व्हॉट आय विल डू, मी ट्रॅकमध्ये येणार इथे आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती येणार. ओके, नाव यू कॅन सी ज्या मी 4 कन्सेप्ट तुम्हाला बोललेलो, लॉंग लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग. सो जेव्हा मी लॉंगवरती क्लिक करतो तर जे पण स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत ना त्या सगळ्या स्टॉक्सचा तुम्हाला इथे डेटा पॉईंट बघायला मिळेल. यू कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. यू कॅन सी द नरेशन हिअर, लॉंग बिल्टअप आहे. ओके, सेकंड काय आपण म्हणतो, लॉंग अनवाइंडिंग, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली तर त्याला लॉंग अनवाइंडिंग, ती कन्सेप्ट आहे. शॉर्ट, प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो, शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट कव्हरिंगला काय बोललो, प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, प्राइस वरती चालले ओपन इंटरेस्ट खाली आलाय, शॉर्ट कव्हरिंग झालं. नाव आपल्याला काय करायचंय, ओपन इंटरेस्टमध्ये बघायचं की कोणत्या स्टॉकने जो आहे तो ओपन इंटरेस्टच्या बेसिसमध्ये ट्रेड बनवली आहे किंवा एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळाली आहे. सो मी काय करणार, मी ट्रॅकमध्ये येणार आणि ओपन इंटरेस्टमध्ये येणार इथे. ओके, नाव बँक निफ्टीमध्ये पण ट्रेड्स बनवू शकता विच इज फाईन, पण ट्राय करा की जनरली हा जो कन्सेप्ट आहे ना स्टॉक्समध्ये यूज केला तर खूप बेटर होऊ शकतं, कारण स्टॉक्समध्ये जे मल्टिपल स्ट्राईक्सवर आपल्याला अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. नाव यू कॅन सी भारत फोर्ज. भारत फोर्जमध्ये बघा सर्वात मोठा, सो जो हे ग्रीन बार्स आहेत ना हे तुमचे रेजिस्टन्सचे बार्स आहेत आणि जे रेड बार आहेत हे तुमचे सपोर्टचे बार्स आहेत. ओके, नाव यू कॅन सी हा रेजिस्टन्स लेवल कोणती स्ट्राईक आहे, 1700ची स्ट्राईक आहे. 1672 करंट मार्केट प्राइसच्या आसपास चालू आहे भारत फोर्ज, करंट मार्केट प्राइस चालू आहे आणि 1700चा रेजिस्टन्स आहे. यू कॅन सी ही ब्लँक स्पेस, ही जी ब्लँक स्पेस आहे ना ती तुम्हाला दाखवते कॉल अनवाइंडिंग. दॅट मीन्स कुठे जे आहे ते कॉल रायटर्स स्वतःच्या पोझिशन अनवाइंड करतायत. सो टेक्निकली मला भारत फोर्जवर ट्रेड कधी बनवू शकते, जेव्हा 1700चा लेवल ब्रेक होणार तेव्हा, राईट. सो व्हॉट आय विल डू, मला वॉच लिस्टमध्ये ठेवणार 1700चा लेवल जसा ब्रेक झाला मी चेक करणार बिल्टअपमध्ये येऊन इथे की भारत फोर्जचा जो बिल्टअप आहे तो काय आहे. ओके, सो जर ब्रेकआउट दिला तुम्ही त्याला आणि भारत फोर्ज जर इथे असं जसं लॉंगमध्ये आहे जर ते तुम्हाला दिसलं सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. तिकडे जाऊन एखादी मी बुलिश स्ट्रॅटेजी बनवू शकतो किंवा एखादी बुलिश ट्रेड बनवू शकतो, मेनली फॉर द इंट्राडेसाठी मी सांगतो ह्या. ओके, सेम लॉजिक जर मी ओपन इंटरेस्टमध्ये आलो, एक वेगळा एखादा स्टॉक बघूया जस्ट फॉर अन एक्झाम्पल. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. ओके, नाव इथे बघा भारती एअरटेल रेजिस्टन्सपेक्षा थोडाफार लांब आहे, पण यू कॅन सी रेजिस्टन्स इथे कुठेतरी स्ट्रॉंग होतं, डार्क ग्रीन आहे. सो रेजिस्टन्स कुठेतरी स्ट्रॉंग होते, तो कुठेतरी जे मोमेंटम एक रिव्हर्सल देऊ शकतो हे आपण म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर BELने ऑलमोस्ट थोडाफार मोमेंटम दिला आहे विच इज फाईन. सो ट्राय करा की सर्वात जास्त मोठा रेजिस्टन्स कुठे आणि त्या बेसवरती तुम्ही एखादी ट्रेड्स बनवायचा प्रयत्न करा. ओके, सो येस ब्रिटानिया कॅन सी कोणती स्ट्राईक आहे ही, कॅन सी 5500ची स्ट्राईक होती, रेजिस्टन्स ब्रेकआउट दिला, 5516 वर ट्रेड करतोय. डेफिनेटली ब्रिटानियाचा जो बिल्टअप असेल तो लॉंग मध्ये असेल किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये तर असणारच. यू कॅन सी शॉर्ट कव्हरिंग, शॉर्ट कव्हरिंग मध्ये कुठेतरी मार्केट वरती याला किती पर्सेंट आहे, 1.31% आहे. सो अशा ज्या काही आहेत ते तुम्ही अपॉर्च्युनिटी इथे जाऊन मी एखादी ट्रेड्स पण बनवू शकतो किंवा त्याच्या आधी जर मी 1500च्या आसपास जर ब्रेकआउट बोलले असते तर एक 16-17 पॉईंटचा जो मोमेंटम होता तो कॅप्चर करू शकलो असतो आपण, राईट. सो दॅट इज द कन्सेप्ट. तो आजचा कन्सेप्ट हाच होता की
लॉंग अनवाइंडिंग काय आहे, शॉर्ट कव्हरिंग काय आहे आणि ऑप्शन्सचा जो ओपन इंटरेस्ट आहे त्यात जर मी एखादी ट्रॅप बनवत असेल तर कशा ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आहे जी आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. जितक्या जास्त तुम्ही लाईक्स आणि कमेंट कराल तेवढा आपण नवीन कन्सेप्ट आणणार आहोत. ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केला, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळून जाईल. सेकंड थिंग इज व्हॉट की सबस्क्राईब करून जा, ठीक आहे. कारण नवीन आपण डेली व्हिडिओज अपलोड करतच आहोत, सो त्याचा अपडेट तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. बाय बाय.